नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक लाईटिंग डीबी इन्स्टॉलेशन करतो आहे आणि ह्या लाईटिंग डीबीमध्ये मी एक उपकरण बसवलं आहे, म्हणजे एक डिव्हाइस बसवलं आहे. SPD सर्च प्रोटेक्टर डिव्हाइस आहे LNT कंपनीचा. तुम्हाला दाखवतो मी. हा SPD. तर ह्याचं मुख्य कारण काय असतं माहिती का? ज्यावेळेस आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये ज्यावेळेस हाय व्होल्टेज येतं, तर हाय व्होल्टेजपासून बचाव करण्यासाठी हा SPD सर्च प्रोटेक्टर डिव्हाइस ह्याचं कार्य आहे. तर हा कार्य कसं करतो माहिती का? जर तुमच्या घरी सिंगल फेज सप्लाय असेल, तुमच्या घरी सिंगल फेज सप्लाय 230-240 व्होल्टेज असतो, पण अचानक महावितरणच्या प्रॉब्लेममुळे किंवा ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे काय होतं, 240च्या ठिकाणी तुमच्या इथं 300 व्होल्टेज, 350 व्होल्टेज किंवा 400 व्होल्टेज येतं. त्यावेळेस काय होतं, तुमचे TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, बरेच उपकरणं तुम्ही जाळण्याचे प्रमाण आहे. तर हा डिव्हाइस बसवला काय होतं, ज्यावेळेस तुमच्याकडं हाय व्होल्टेज येतं ना, त्यावेळेस ह्याचं कनेक्शन तुम्हाला दाखवतो मी कसं आहे. हो का, न्यूट्रल ह्या साईडला अर्थिंग आहे. ज्यावेळेस तुम्ही हा डिव्हाइस बसवता ना SPD, तर तुमच्या घरी प्रॉपर स्वतःची अर्थिंग पाहिजे, स्वतःची अर्थिंग पाहिजे, तरच हा उपकरण व्यवस्थित चांगलं छानपैकी कार्य करतो. तर मी हा इथल्या 3 फेजसाठी वापरलं आहे. पण मी काय केलं माहिती का, ज्यावेळेस मी आता वरती बघा, इकडं हे लॅम्प बसवलेत वरती, 150 वॉटचे लॅम्प बसवलेत आणि ह्या लॅम्पच्या सेफ्टीसाठी, ह्या कंपनीतल्या लॅम्पच्या सेफ्टीसाठी मी काय केलं, हा SPD स्विच बसवला आहे. म्हणजे ज्यावेळेस लॅम्प हा सिंगल फेजचा आहे, 240 व्होल्टेज आहे, पण ज्यावेळेस हाय व्होल्टेज येईल तेव्हा बचाव करण्यासाठी हा मी SPD टाकला आहे, 3 फेजचा टाकला आहे. मी हा पूर्ण डीबीसाठी कनेक्ट केला आहे. ह्या DBमधले जेवढे MCB त्यासाठी मी त्याला कनेक्ट केलेलं आहे पूर्ण लॅम्पसाठी. तर ह्याचे 2-3 टाईप येतात. 3 टाईपमध्ये हा SPD येतो. पहिला टाईप प्रकार आहे तुमच्या विजेपासून संरक्षण करण्यासाठी, म्हणजे तुमच्या जे नैसर्गिक आपल्या पावसाळा चालू असताना जे वीज वगैरे पडते घरावर, ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये, छतावर पडते, त्या विजेपासून संरक्षण करण्यासाठी एक वापरतात. दुसरा प्रकार तुमच्या ऑफिस, कंपनीतल्या आतल्या उपकरणासाठी वापरतात. आणि तिसरा प्रकार आहे तुमच्या कॅम्प्युटर, CCTV, लॅपटॉप, तुमचे जे एकदम सेन्सिटिव्ह उपकरणं असतात, एकदम महागडे, वॉशिंग मशीन, फ्रीज, ह्यासाठी वापरतात. ह्याचे मोजून 3 प्रकार आहेत बघा. हा L1, L2, L3 हे न्यूट्रल आहे आणि ह्याच्या खालच्या साईडला हा अर्थिंगसाठी बघा. हा तर तुमच्या पण घरामध्ये, ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये हे उपकरण इन्स्टॉलेशन करून घ्या. हाय व्होल्टेजपासून तुमचे उपकरणं जळणार नाही, तुमच्या मशीन खराब होणार नाही, तुमचे लाईट खराब होणार नाही. हा LNT कंपनीचा मी इथं ह्या साईडला इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तुम्ही पण LNT कंपनीचं इन्स्टॉलेशन करून घ्या. फक्त स्वतःची प्रॉपर अर्थिंग पाहिजे. अर्थिंग असल्याशिवाय हा व्यवस्थित कार्य करत नाही. ह्याचं कार्य तेच आहे की हाय व्होल्टेज आलं तर ते ग्राउंड करणे. त्यासाठी आपल्याला एकदम स्ट्रॉंग अशी अर्थिंग पाहिजे.